ओला दुष्काळ अशी शासकीय टर्म नाही, मात्र दुष्काळामध्ये मिळणाऱ्या साऱ्या सवलती पूरग्रस्तांना दिल्या जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी 2200 कोटींच्या निधीच्या वितरणाला सुरुवात. नुकसानीचे आकडे आले की मदतीचं स्वरूप ठरवू. केंद्राला प्रस्ताव पाठवण्यासाठी नुकसानीचे आकडे हवेत. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी बँकवाले आले तर त्यांना ठोकून काढा. शेतकऱ्यांना नोटीस येत असल्यानं वडेट्टीवारांचा संताप. तर धाराशिव जिल्ह्यामध्ये बँकांनी कर्जाची वसुली करू नये. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतनं मिळणार मदत. निधी देण्याबाबत शासन निर्णय जारी. जिल्हाधिकाऱ्यांना मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मदतीसाठी मंदिरांचा पुढाकार. दर्गा मशिदी मागे का? भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल. शेगाव गजानन महाराज संस्थान, तुळजाभवानी, सिद्धिविनायक, शिर्डी साई मंदिराकडनं कोट्यवधींची मदत. जालन्याच्या जोगलादेवी, लोणी सावंगी आणि राजा टाकळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडले. बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक वाढली. कोकणातल्या समुद्रामध्ये वादळ सदृश्य वातावरण. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन. शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल. नाशिकमधल्या दुतोंड्या मारुतीला गोदावरी नदीला आलेल्या पुराचा फटका. पुरामुळे मूर्तीवरील लेपन निघाल्यानं नुकसान. दसऱ्याच्या दिवशी मूर्तीला पुन्हा शेंदूर लावणार. परभणीमध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये युवकांकडनं जीवघेणी स्टंटबाजी. दुथडी भरून वाहत असलेल्या नदीमध्ये टाकल्या उड्या. प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याचा दर प्रतितोळा 1,20,000वर. चांदीच्या दरानं ओलांडला 1.5 लाखांचा टप्पा. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते दीपक बोराडे 14व्या दिवशी आक्रमक. उद्या राज्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा. शांततेत आंदोलन करण्याचं बोराडेंचं आवाहन. अहिल्यानगरमधील राड्याचा नवा व्हिडिओ समोर. रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरनं 2 गटात तणाव. 200 जणांवर गुन्हे. 39 जण पोलिसांच्या ताब्यात. जनतेच्या प्रश्नांवरनं लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल. वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. तर काल परवापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असलेले आता भाजपत जाऊन दंगली घडवतात. राऊतांचा घणाघात. ठाकरेंच्या सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पुन्हा घेतली गीता गवळी यांची भेट. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. गीता गवळी आणि त्यांची बहीण पालिका निवडणूक लढवणार. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. आझाद मैदानामध्ये चिखल असल्यामुळे गोरेगावात मेळाव्याची तयारी सुरू. शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर जारी. महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कंबर कसली. ठाण्यामध्ये होणार महत्त्वाचे पक्षप्रवेश. तर महापालिका निवडणुकीसाठी शिंदे मुंबईत राबवणार ठाणे पॅटर्न. माझ्या विरोधात फेक न्यूजचं षडयंत्र. कुणी कितीही आरोप केले तरी विचलित होणार नाही. मुलांच्या इथेनॉल कारखान्यावरनं होणाऱ्या आरोपांना गडकरींचं उत्तर. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ स्वित्झर्लंडला पळून गेल्याची माहिती. सरकारच्या आशीर्वादानं घायवळ पळाला. वडेट्टीवारांचा आरोप. तर गुंडांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा. सर्व लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार. रेल्वेतनं पडून होणारे अपघात रोखण्यासाठी महत्त्वाची उपाययोजना. नॉन एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांची चाचणी यशस्वी. दिवाळी आधी एसटी कर्मचारी संपाचं हत्यार उपोषणाची शक्यता. आज निर्णय होणार. प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारी आक्रमक.
डोंबिवलीमध्ये साप चावल्यानं 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू. उपचारादरम्यान मुलीच्या मावशीचाही मृत्यू. योग्य उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप. नातेवाईकांचा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या. 100व्या वर्षपूर्ती निमित्त संघाच्या कार्याचा होणार गौरव. उद्या पंतप्रधान मोदी विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार. महिला वन डे वर्ल्ड कपचा थरार आजपासून सुरू होणार. भारताची सलामी लढत श्रीलंकेसोबत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वामध्ये टीम इंडिया मैदान गाजवणार. आशिया कप जिंकून आल्यानंतर मानखुर्दमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवचं जंगी स्वागत. माजी खासदार राहुल शेवाळेंनी केला सत्कार.